स्टुडंट, आज शिकणार आहोत इंग्रजीतील व्हिटॅमिन एस। विश्वास नाही बसत आहे? बरोबर ऐकलं आहे, इंग्रजीतील व्हिटॅमिन एस। तुम्ही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, सी, डी, व्हिटॅमिन ई सुद्धा ऐकलं असेल, पण हा व्हिटॅमिन तुम्ही ऐकला नसेल। पण स्टुडंट्स, जसा व्हिटॅमिन्स जो आहे तो आपल्या बॉडीला स्ट्रॉंग करतो, आपल्याला हेल्दी बनवतो, तशाच पद्धतीनं हा जो इंग्रजीतला व्हिटॅमिन एस मी तुम्हाला सांगणार आहे, तो व्हिटॅमिन तुमच्या अख्ख्या इंग्रजीला स्ट्रॉंग आणि हेल्दी बनवतो। विश्वास बसणार नाही ना? पण पहा, हा व्हिटॅमिन एस नेमका काय आहे हे तर आपण अभ्यासणारच आहोत। यासोबतच हा व्हिटॅमिन एस तुम्हाला समजून घ्यायला सोपा जावा, याचा डोस कसा घ्यायचा आहे, तुम्ही मल्टीव्हिटॅमिन वापरू शकता का, इंग्रजीतले मल्टीव्हिटॅमिन वापरू शकता का, सगळं काही मी तुम्हाला आज सांगणार आहे। पण अजून यासोबत तुम्हाला अगदी वंडरफुल अमेझिंग अशा प्रकारच्या 2 ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे की या 2 ट्रिक्सच्या सहाय्याने हा व्हिटॅमिन एस जो आहे तो तुम्हाला पचायला सोपा जाईल। कारण बरेचसे व्हिटॅमिन्स हे पचायला जड असतात। हा व्हिटॅमिन एस सुद्धा इंग्रजीमधला व्हिटॅमिन एस पचायला जरा जडच आहे, इंग्रजीमध्ये जरा तो जड जातो, पण ते पचण्यासाठी मी तुम्हाला 2 जादुई ट्रिक्स सांगणार आहे। भन्नाट, अमेझिंग, वंडरफुल अशा प्रकारच्या ह्या ट्रिक्स आहेत ज्याच्यामुळे व्हिटॅमिन एस तुम्हाला लक्षात ठेवणं खूप सोपं जाणार आहे। अजूनही समजत नाहीये व्हिटॅमिन एस काय असेल? ओके, चला तर काही वाक्य बघूया, त्यावरून गेस करा काय असेल हा व्हिटॅमिन एस। ओके, आणि नाही समजला तर मी कशासाठी आहे? सो मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10। नाव जरी असं असलं तरी पण आपले व्हिडिओ जे आहेत ते अगदी 1ली 2री पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त होणारे आहेत। सो ही जी आपली बेसिक इंग्लिशची सिरीज आहे त्यामध्ये आज आपण बघतोय व्हिटॅमिन एस। बघूया काही वाक्य। सो सी स्टुडंट, इथे मी तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत, 5 वाक्य आहेत। ऑब्झर्व इट व्हेरी केअरफुली। ओके, नीट ऑब्झर्व करा, एक एक वाक्य नीट वाचा। बघा, द डॉग्स बार्क्स, a dog have a tail, they wants Maggie, the books is on the table, Park and Tanu has a pet dog। वाचले? आता मला सांगा, हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे? चलो पटपट गेस करायचं आहे। सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये, वाक्य करेक्ट आहे? करेक्ट असतील राईट करा किंवा लिहा करेक्ट। वाक्य जर चूक असतील तर लिहा चूक आहे किंवा रॉंगची फुल्ली टाका। ओके, सो तुम्हाला जे जमेल ते कमेंट मध्ये टाका पटापट, पण याच्या पुढे जाऊ नका। हे आन्सर टाकल्याशिवाय कमेंट बॉक्सच्या पुढे जाऊ नका, कारण तुम्हाला मी व्हिटॅमिन एस समजावून सांगणार आहे। सो पहिले त्यासाठी तुमचं आन्सर पक्क करायचं आहे, राईट? सो पहिले आन्सर टाकायचं आहे। सेंटेन्सेस करेक्ट असतील तर तुम्ही टाकायचं आहे राईट किंवा तुम्ही शब्द टाका करेक्ट। सर्वांनी आन्सर लिहायचं आहे। तुम्हाला जर वाटलं की हे वाक्य चुकीचे आहे तर अशी फुल्ली टाका किंवा टाका रॉंग। ओके, पण हे टाकल्याशिवाय पुढचा व्हिडिओ अजिबात पाहायचा नाहीये। ओके, सो सी स्टुडंट, आता हे जे वाक्य आहेत ते कसे आहेत, काय आहेत हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे। क्लिअर? सो करेक्ट आहेत का रॉंग आहेत हे आपण थोडंसं नंतर पाहूया। आता आपल्याला काय पाहायचं आहे नेमकं? मी तुम्हाला म्हटलं व्हिटॅमिन एस। तुम्हाला नुसतं व्हिटॅमिन एस सांगितलं की तुम्हाला सगळं समजणार नाही आहे, तर पहा मी 2 अमेझिंग ट्रिक्स सांगणार आहे, 2 जादूच्या ट्रिक्स समजा ह्या, खरंच त्या जादू घडवतात इंग्रजीमध्ये। सो ही जादू त्यांची अभ्यासायची आहे। पुन्हा आपल्याला एक विशिष्ट अशा प्रकारची ट्रिक अभ्यासायची आहे, त्या ट्रिकच्या मदतीनं पण हा व्हिटॅमिन एस आपल्याला पचायला सोपा जाईल, म्हणजे तुम्हाला तो सहज समजणार आहे। आता बघा, इंग्रजीमध्ये आपण जेव्हा वाक्य बनवत असतो तर काही गोष्टी आपल्याला शिकणं खूपच गरजेच्या असतात, आणि आपल्याला प्रत्येक वेळेस काही वाक्य बनवताना, बोलताना आपल्याला प्रॉब्लेम पडतो आणि आपल्याला असं वाटतं की कोणत्या शब्दापुढे आपण कोणता शब्द घेतो आहोत, तो कुठे ठेवला पाहिजे, तो कसा घेतला पाहिजे, आहे ना? कन्फ्युजिंग, सो मेनी कन्फ्युजन्स आर देअर। मग त्यासाठी आपल्याला हा एक रूल लक्षात घ्यायचा आहे। बघा, मी एक महत्त्वाचा रूल सांगते इथे। सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, लक्षात घ्या, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर तुम्हाला याच्या सोबत वर्ब हा सिंग्युलर घ्यावा लागतो।
ओके, नीट समजून घेऊया. सो असं नाही समजलं तर एक्झाम्पल झाल्यावर तुम्हाला सहज समजेल. सी हिअर, सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा आपल्याला सिंग्युलरच घ्यावा लागतो. व्हॉट इज मीन बाय सिंग्युलर? सो सिंगल म्हणजे एकवचनी. सब्जेक्ट जर एकवचनी असेल तर हा वर्ब सुद्धा आपल्याला एकवचनीच घ्यावा लागतो. एकवचन. यस फॉर यस. ओके, म्हणजेच सिंग्युलर. ओके, सिंग्युलर मध्ये पण काय आहे? यस. एकवचनी इथे सुद्धा काय आहे? यस. बरोबर, त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे? यस. सिंग्युलर साठी आपण यस म्हणतो आहोत, एकवचनीसाठी आपण यस म्हणतो आहोत. राईट. सो आता सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर घ्यायचा असतो. पण याच्या उलट, ओके, याच्या उलट जर बघा हा जो काही रूल आहे इंग्रजी मधला अत्यंत 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 महत्वाचा आहे. कितीही अत्यंत जोडा तितका तो जास्त महत्वाचा आहे. सो सब्जेक्ट जर प्लुरल असेल, लक्षात घ्या, मी एक्झाम्पल सांगितल्यावर समजेल अजून. सो अख्खी इंग्रजी जी आहे ती ह्याच्यावरच आधारित आहे. हा यस समजला, विटामिन यस समजला की सगळं काही इझी. सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर आपल्याला ह्यासोबत वर्ब सुद्धा प्लुरल घ्यावा लागतो. बापरे मॅडम काय सांगायला लागल्यात की कसला सिंग्युलर सब्जेक्ट आणि कसला वर्ब सिंग्युलर, काही समजत नाहीये, हो ना? सो नो प्रॉब्लेम, आपण सम एक्झाम्पल्स बघूया. सो तुम्हाला त्या एक्झाम्पल्सच्या मदतीने नक्कीच समजेल हा रूल काय आहे. ओके, सो बघा याच्यामध्ये आपल्याला सिंग्युलर सब्जेक्ट सांगितलेला आहे, प्लुरल सब्जेक्ट आलं तर प्लुरलच वर्ब घ्यायला पाहिजे आहे. सो सी हिअर सम एक्झाम्पल्स. आपण पाहतोय सपोज आय एम अ गर्ल. 200 बेसिक शब्द आपण काढलेले आहेत. मी 200 बेसिक शब्द काढलेले आहेत, त्या शब्दांच्या मदतीनेच आपण इंग्रजी शिकत आहोत, हो की नाही? मी तुम्हाला एक व्हिडिओ केला होता की इंग्रजी शिकण्यासाठी नेमके किती शब्द आवश्यक आहेत, कोणते. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा. त्यात आपण 200 शब्द दिलेले आहेत आणि ह्या 200 शब्दांच्या मदतीनेच आपण इंग्रजी शिकत आहोत. सो यातली पण बहुतेक सर्व सेंटेन्सेस जे आहेत ते मी तुम्हाला तसेच घेत आहे, जे खूप इझी आहेत आणि आपल्या त्या 200 शब्दामध्येच आहेत. सपोज आता मी म्हटलं की आय एम अ गर्ल, पण सपोज मला म्हणायचे की ही इज अ गर्ल, ही इज अ बॉय. ओके, तो एक मुलगा आहे, मी एक मुलगी आहे. सो मी इथं काय केलं, आयच्या नंतर एम हा सब्जेक्ट आपण घेतला. आता इथे ही जर घेतला तर मी हिच्या सोबत इज हा एक सब्जेक्ट घेतला. आता तुम्हाला हे माहिती आहे की आय सिंग्युलर आहे, ही पण सिंग्युलर आहे. एक एक व्यक्ती आहेत त्या, है ना? एक व्यक्ती असले की सिंग्युलर. सो तशाच प्रकारे मी इथं सी जरी वापरलं, सी इज अ गर्ल, तरी सुद्धा काय होतं, आपण अ घेतो आहोत. पण सपोज मी म्हणाले दे आर स्टुडंट्स. आता बघा आपण काय करतो आहोत. सो इथं तुम्हाला दिसेल सिंग्युलर सब्जेक्ट, हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. मी इथे आता आय जो आहे तो ऍक्च्युअली ह्या नियमाला अपवाद आहे, आय आणि यू, कसा तेही सांगते तुम्हाला. सो ही जो आहे तो सिंग्युलर सब्जेक्ट आहे, ही त्याच्या पुढे आपण सिंग्युलर वर्ब घेतलाय इज. इथे पण सी सिंग्युलर आहे, इज सिंग्युलर आहे. दे हा प्लुरल सब्जेक्ट आहे, प्लुरल म्हणजे अनेकवचनी. सो हा अनेकवचनी सब्जेक्ट आहे तर मग याच्या पुढे अनेकवचनीच क्रियापद घ्यावं लागतं. दे आर स्टुडंट्स. दे इज स्टुडंट घेतलं तर चालेल का? अजिबात नाही. सो तसं चालत नाही. सो मग आपल्याला काय करावं लागतं, देच्या पुढे आरच घ्यावं लागतं. वी हॅव अदर्स एक्झाम्पल्स असतो ऑल्सो. सी हिअर, वी हॅव 2 सिस्टर्स. मला 2 बहिणी आहेत. आता इथे वी अनेकवचनी आहे तर मी इथे हेल्पिंग वर्ब सुद्धा अनेकवचनीच वापरलेला आहे. पण सपोज मी म्हणाले सी हॅज 3 सिस्टर्स, पण तिला 3 बहिणी आहेत. आता इथे मात्र मी सीच्या पुढे हॅज घेतलेलं तुम्हाला दिसेल. सी हॅज 3 सिस्टर्स. म्हणजे बघा सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे, सिंग्युलर वर्ब घेतला. इथं प्लुरल वर्ब आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे तर वर्ब सुद्धा आपण प्लुरल घेतला. इथे सब्जेक्ट प्लुरल आहे, वी म्हणजे आम्ही म्हणजे अनेकवचनी सब्जेक्ट असेल तर अनेकवचनीच वर्ब आपण घेतला. सी
हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर आपल्याला हॅज घ्यावा लागतो. बघा मोस्टली स्टुडंट्स जे आहेत ते इथेच मिस्टेक करतात आणि मग हा यस न समजल्यामुळे विद्यार्थ्यांचे अनेक कन्फ्युजन होतात. सो आजचा हा व्हिडिओ हा त्यासाठीच आहे की तुम्हाला हा तुमचा यसच्या ज्या 2 ट्रिक्स मी सांगणार आहे त्याच्या मदतीने आपण हे सगळं क्लिअर करणार आहोत. हे जे आपण घेणार आहोत वाक्य तर ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन. ओके, सो आय थिंक तुम्हाला हा जो डाऊट आहे तो बऱ्यापैकी इथे समजलेला असेल की आपला रूल काय सांगतो आपल्याला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, व्हेरी IMP. का? कारण सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सिंग्युलरच आला पाहिजे, अन्यथा मग अशा मिस्टेक्स होतात. याच्यामध्ये बघा तुम्हाला मिस्टेक्स दिसतील. मग हे माहित नसेल तर असे प्रॉब्लेम होतात, सगळं कन्फ्युजन. खूप जणांनी खूप मिक्स अशा प्रकारचे उत्तर नक्कीच दिलेले असतील, करेक्ट आणि रॉंग कोणतं आहे ते. पण बघूया आपण. सो त्यासाठी हे लक्षात घ्यायचं आहे. प्लुरल जर सब्जेक्ट आलेला असेल, ओके, सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा आपल्याला प्लुरल घ्यायचं आहे. सो प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन. अनेक वचनला अनेक वचन घ्यायचंय. म्हणजेच काय? एस फॉर सिंग्युलर. ओके, एस फॉर सिंग्युलर. सिंग्युलर साठी एस म्हणजे यस साठी यस. ओके, यस साठी यस आणि पी साठी पी. म्हणजे सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब पण प्लुरल. सब्जेक्ट सिंग्युलर म्हणजे हा यस तर सब्जेक्ट साठी वर्ब सुद्धा सिंग्युलर. एस फॉर यस, पी फॉर पी. एस फॉर यस, पी फॉर पी. सब्जेक्ट सिंग्युलर, वर्ब पण सिंग्युलर. सब्जेक्ट प्लुरल, वर्ब पण प्लुरल. ओके, सो मेनी मिस्टेक्स होतात इथे. पण आता इथून पुढे बिलकुल होणार नाहीत कोणत्याच मिस्टेक्स. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. आता मी तुम्हाला काही जादूच्या ट्रिक्स ज्या सांगणार आहे त्या आपण ट्रिक्स बघूया. यस, तर आता आपण पाहणार आहोत की हा यस विटॅमिन जो आहे तो लक्षात कसा ठेवायचा आहे. सो स्टुडंट, इथून पुढचा भाग आपण 3 स्टेप्स मध्ये पाहणार आहोत की विटॅमिन सी आपण विटॅमिन यस आपण लक्षात कसा ठेवायचा आहे. सी, पहिला रूल इथं लक्षात घ्या. स्टेप 1, त्यानंतर स्टेप 2 सांगणार आहे ज्यामध्ये एक स्पेशल रूल सांगणार आहे मी तुम्हाला, बॉट रूल. सो हा बॉट रूल आपण पाहणार आहोत आणि एक थर्ड स्टेप पाहिजे आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ ऑफ युअर इंग्लिश. सो इंग्रजीसाठीचं जे तुमचं आयुष्य आहे त्यासाठी ती खूप खूप खूपच महत्वाची आहे. ओके, सो स्टुडंट, आता आपण स्टेप 1 बघणार आहोत की कसं लक्षात ठेवायचं आहे आणि ही खूप छान अशी ट्रिक आहे. ओके, सो ट्रिक तर पाहू. तत्पूर्वी लक्षात घ्यायचं आहे महत्वाची सूचना की माझ्या मुलीचं चॅनल आहे तनिष्काज आर्ट्स. याच्यावर गणपतीचं खूप सुंदर डेकोरेशन तयार केलं जात आहे. ती स्वतः ते तयार करत आहे कारण तिला आर्टची खूप आवड आहे. याच्या पूर्वीचे पण व्हिडिओज तुम्ही बरेच पाहिले असतील. सो जरूर ते व्हिडिओज येणारे जे गणपतीच्या डेकोरेशनचे आहेत ते जरूर पहा. उद्याचा गणपती बसल्याच्या नंतर त्याचा व्हिडिओ आम्ही लवकरच आपल्या चॅनलवर सुद्धा टाकणार आहोत. सो जरूर तो चॅनल सुद्धा पहा आणि आमच्या चॅनलला तनिष्काज आर्ट्स हे सुद्धा आपलंच चॅनल आहे. सो त्याला सुद्धा जरूर जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मुलांना ते नक्की आवडेल. खूप साध्या आणि छोटे छोटे वस्तू तयार केलेल्या असतात, छोट्याशा ट्रिकनी तयार केलेल्या असतात आणि त्यातून मुलांचे ऍक्टिव्हिटीज जे आहेत तर त्यांना अभ्यास 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 एकापेक्षा हे नक्कीच चांगली गोष्ट आहे. सो जरूर ते व्हिडिओ पाहत राहा. चला तर बघूया स्टेप 1. सो आता आपण पाहणार आहोत स्टेप 1. आपल्याला जी पाहायची आहे याच्यामध्ये आपल्याला ट्रिक सांगणार आहे मी. सी हिअर, ट्रिक काय आहे. इकडे तुम्हाला मी काय लिहिलेलं दिसतंय बघा, सिंग्युलर. तर सिंग्युलर हा शब्द कशापासून सुरू होतोय? यस लेटरने सुरू होतो, बरोबर. सो सिंग्युलर हा एस लेटरने सुरू होतो. सिंगल, सिंगल म्हणजे एक. सो मग सिंगल आता कुठे वापरायचे? आता एवढे क्रियापद लिहिलेत मी. बापरे, आता याच्यातलं कोणतं वापरायचं आहे? काहींना ते पाठ होत नाही, काहींच्या लक्षात राहत नाही, काहींचं कन्फ्युजन होतं. आता त्यासाठी ट्रिक लक्षात घ्या. सिंग्युलर मध्ये यस आहे. सो तुम्हाला याच्यातला यस असणारा शब्दच निवडायचा आहे. आता ही साठी सगळ्या प्रत्येकासाठी हे सगळे क्रियापद घ्यायचेत आपल्याला. त्यातलं कोणतं निवडायचं आहे? सपोज मला ॲमेझॉन पैकी घ्यायचंय. आता ॲमेझॉन हे वर्तमान काळ दाखवतं, वॉज वर भूतकाळ दाखवतं, हॅव हॅज हे पण वर्तमान काळ दाखवतं, परंतु हे टू हॅवचे क्रियापद आहेत. डू डॅज हे पण वर्तमान काळच दाखवतं. मग आता नेमकं कोणतं क्रियापद घ्यायचं? सपोज तुम्हाला ह्या तिन्हीपैकी एका क्रियापदाची निवड करायची, ही साठी निवड करायची आहे. तर ही कसं आहे? सिंग्युलर आहे. यस असलेला निवडा. यात यस आहे? नाही. यात आहे यस. सो कोणता येईल? इज. याच्यात यस आहे का?
नाही. मग हिच्या पुढे आर येईल का? नाही येणार. तसंच आता सपोज ह्या पहिल्याच 3 बद्दल आपण सी पाहूया. सी साठी एम, इज, आर यापैकी काय काय येईल? सी काय आहे? सिंग्युलर आहे. तर मग सिंग्युलर साठी यस असणाराच शब्द निवडायचा आहे म्हणजे इज. ओके, एम पण येणार नाही, आर पण येणार नाही. क्लिअर? आता इट साठी सेमच, पार्थ साठी पण सेमच ट्रिक. पार्थ कसा आहे? सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर साठी एस असणारा शब्द. यस ला यस लक्षात ठेवा, यस ला यस लक्षात ठेवा. आता हे झालं वर्तमान काळ. आता भूतकाळातलं निवडायचे. सपोज मला पार्थच्या समोर भूतकाळात काय घ्यावं समजेना, वॉज घेऊ का वर घेऊ? तर मग पार्थ काय? सिंग्युलर. मग यस असलेला निवडा. यस ह्याच्यात आहे का? नाही. ह्याच्यात आहे का? यस. सो मग काय घ्याल? किती साधी आणि सोपी ट्रिक आहे. यसचे शब्दच फक्त लक्षात ठेवायचे. सिंग्युलर साठी यसचे शब्द. मग ते कोणतं आहे? काळानुसार घ्यायचं आहे फक्त. ते तुम्हाला कशी गरज लागेल तुम्हाला माहिती आहे. वर्तमान काळ वापरायचं असेल तर यापैकी यस असलेला इज आहे. पण एवढं मात्र पाठ पाहिजे. वर्तमान काळात एम इज आर, भूतकाळात वॉज वर, टू हॅव चे वर्तमान काळ हॅव हॅज. ओके, आणि टू डू चे वर्तमान काळात डू डज. आता मग हॅव हॅज पैकी कोणतं घ्याल? सिंग्युलर साठी ह्या प्रत्येकापुढे हे क्रियापद येतात जे मी गोल केलेले आहेत. मी वाचून दाखवते. सो सपोज तनूच्या पुढे तुम्हाला हॅव येतं का हॅज येतं? तनू काय? सिंग्युलर आहे. मग आता यस असलेला निवडा. त्याच्यात यस आहे. यात यस आहे का? नाही. मग हॅव येईल का? नाही येणार. तशाच प्रकारे तनू साठी सपोज डू किंवा डज निवडायचं आहे. मग कोणतं निवडाल? यस असलेलं बघा. कोणतं आहे? डज. किती साधी आणि सोपी ट्रिक आहे. ट्रिक कशी वाटली जरूर कमेंट मध्ये लिहून पाठवा. स्टुडंट्स, फार वाईट वाटतं या गोष्टीचं की इतकं सारं तुम्ही शिकायला मिळतं तुम्हाला, मग त्यासाठी एक कमेंट जरूर टाकावी असं मला वाटतं. इट विल व्हेरी व्हेरी युजफुल फॉर मी. इट इज व्हेरी इन्स्पायरिंग. ओके, त्याच्यामुळे प्रेरणा मिळते. छान वाटतं. छान वाटलं तर पुढचा व्हिडिओ अजून करायला हुरूप येतो. सो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की यस लावलेले कसे निवडायचे आहेत. मग कसं येईल? ही इज, सी इज, इट इज, पार्थ इज, तनू इज. भूतकाळात घ्यायचं असेल तर ही वॉज, सी वॉज, इट वॉज, पार्थ वॉज, तनू वॉज. आता टू हॅव चे घ्यायचे असतील तर ही हॅज, सी हॅज, इट हॅज, पार्थ हॅज, तनू हॅज. डू डजचं घ्यायचं असेल तर ही डज, सी डज, इट डज, पार्थ डज, तनू डज. म्हणजे आता कधीच तुम्ही ह्या सगळ्यांसाठी, ह्या सिंग्युलर साठी तुम्ही हे जे बाकीचे क्रियापद मी आहेत दिलेले ते तुम्ही इथून पुढे कधीच यूज करणार नाही. आहे ना? आली का ट्रिक लक्षात? यस फॉर यस. सिंग्युलर साठी यसच निवडायचं आहे. सो आता बघूया सेकंड स्टेप, बॉट रूल. आणखी महत्वाचा रूल तर मी तुम्हाला सांगितलंय, पण कसा यूज करायचा आहे, कसं लक्षात ठेवायचंय आणि ह्याचे वाक्य हे सगळं व्यवस्थित पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही स्टुडंट्स. सो जिथं कुठं असं वाटेल की मला हे समजत नाहीये, सो त्यासाठी जरूर व्हिडिओ पुन्हा पॉज करून पुन्हा डबल तुम्ही तेवढा भाग पहा किंवा एकदा सोडून 2दा व्हिडिओ जरूर पहा. आणि मी असं रिक्वेस्ट करेल की लिहित पहा. लिहिल्याशिवाय पटकन भाग समजत नसतो. सो स्टुडंट आता पाहूया व्हॉट इज दिस बॉट रूल. हा जो बॉट रूल आहे बरं तो काय आहे? सो बी स्टँड्स फॉर बडी, ओ स्टँड्स फॉर वन and T stands for thing. बघा, B stands for body, O stands for one आणि thing stands for T. म्हणजे यातलं पहिलं लेटर जे आहे ते आपण घेतलेलं आहे BOT. बॉट रूल काय आहे? हा बॉट रूल कशासाठी लक्षात ठेवायचा आहे? मी स्टेप सेकंड सांगितली तुम्हाला. एस कसा लक्षात ठेवायचा आहे? विटॅमिन यस आहे तो. त्याला विसरलं की आपले वाक्य चुकणारच. वाक्य चुकले की ग्रामर मिस्टेक्स झाल्या की झालं सगळं मुसळ केल्यातच. सो तसं होऊ द्यायचं नाही आपल्याला. सो बघा, तर बडी शब्द असणारे एव्हरीबडी, नोबडी, समबडी. ठीक आहे, यासारखे जे शब्द असतात हे शब्द आल्यावर काय करायचे बघूया आपण. वन साठी एव्हरीवन, someone, no one. हे जर शब्द आले, जागा नाही पुरत आहे त्यामुळे मी तोंडी सांगते. सो तोंडी सांगितलेले शब्द तुम्ही ऍड करा नंतर. त्यानंतर थिंग मध्ये असणारे. सो एव्हरीथिंग, थिंग शब्द ज्यामध्ये थिंग आहे एव्हरीथिंग, समथिंग, एनीथिंग,
समथिंग, एनिथिंग, एनिथिंग. बघा आता जर एवढ्या शब्दांनी कुठलंही वाक्य तुमचं सुरू होत असेल, लक्षात ठेवा बॉट रूल आला की यू हॅव टू टेक द वर्ब सिंग्युलर. काय करायचंय आपल्याला, यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सिंग्युलर वर्ब, सिंग्युलर वर्ब. ओके, सो काय घ्यायचं आहे आपल्याला, सिंग्युलर वर्ब. बॉट आला की आपल्याला काय घ्यायचंय, सिंग्युलर वर्ब. बॉट टेक्स सिंग्युलर वर्ब, बॉट टेक्स सिंग्युलर वर्ब. ओके, युट्यूबवर आतापर्यंत निश्चितच हा रूल तुम्ही ऐकलेला नसणार आहे. कुठल्याच मराठी चॅनलवर तुम्हाला हा रूल नक्कीच पाहायला मिळालेला नसेल. खात्रीने सांगते, तुम्ही कितीतरी मराठी चॅनल पाहिलेले असतील, पण हा रूल आता इथून पुढे कॉपी होतील हा भाग वेगळा, कारण आपले व्हिडिओ पाहून अनेक जण कॉपी करतायत. मला आनंद त्याचाच आहे की माझ्यासारख्या अतिशय सामान्य अशा मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका महिलेचे व्हिडिओ हे हिंदी मिमी म्हणणारे, डिजिटल बोर्ड असणारे टीचर्स कॉपी करतायत आणि त्यावर आपले व्हिडिओ बनवतायत. नो प्रॉब्लेम, हे सुद्धा माझं यशच आहे असं मी समजते. सो तुम्हाला लक्षात येईल की आपलं चॅनल किती पॉवरफुल होत चाललेलं आहे, जेणेकरून की आपल्या चॅनलच्या कॉप्या इतर हिंदीवाले सुद्धा करत आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. सो बघा, बॉट रूल जर आलेला असेल तर सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. लक्षात आलं. सो 2 स्टेप मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. ह्याचे काही आपण नियम पण पाहूया, त्याचे काही आपण वाक्य सुद्धा पाहणार आहोत. आता इथे मी एक तुम्हाला टेबल लिहिलेला दिसेल. तुम्हाला सिंग्युलर कोणते आहेत आणि प्लुरल कोणते आहेत हे समजत नाही बऱ्याच वेळेस, त्यासाठी वेगळा कॉलम इथं लिहून दिलेला आहे. सो प्लुरल मध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पार्थ अँड तनू, अँड शब्द जोडून ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त नाउन एकत्र येतात तर त्यावेळेस तो प्लुरल फॉर्म बनतो आणि मग त्यावेळेस आपल्याला पी फॉर पी म्हणजे प्लुरल वर्ब झाला हा. तुम्ही म्हणाल मॅडम पार्थ अँड तनू तुम्ही सिंग्युलर म्हणताय, पण पार्थ अँड तनू तुम्ही प्लुरल मध्ये कसा घातला, तर ते दोघं एकत्र येतील वाक्यामध्ये, एकाच वाक्यात पार्थ अँड तनू येईल. सो अँड न जोडून जेव्हा असे 2 नाउन एकत्र येतात तेव्हा आपल्याला पी फॉर पी म्हणजे प्लुरल वर्ब घ्यावा लागतो. आलं लक्षात. सो त्यासाठी मी हे लिहिलेले आहे. त्याचे काही सेंटेन्सेस बघूया आपण, एव्हरीबडी, समबडी वगैरेचे, सो दॅट तुम्हाला हा पॉइंट क्लिअर होईल. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. हे तर तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा आपण याचे सुद्धा काही वाक्य जी आहेत ती आपण बघणारच आहोत. जसं की बघा, एव्हरीबडी इज एक्साइटेड. तुम्ही पण एक्साइटेड असाल, हो की नाही. एव्हरीबडी इज एक्साइटेड, नोबडी इज एक्साइटेड, समबडी इज एक्साइटेड. सो प्रत्येक जण एक्साइटेड आहे, कोणीतरी एक्साइटेड आहे, कुणीही एक्साइटेड नाहीये. सो अशा प्रकारचे बडी शब्द आला की तुम्हाला सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. एव्हरीबडी इज एक्साइटेड, इज घेतलंय सिंग्युलर, इज हा सिंग्युलर वर्ब आहे. सो मी तुम्हाला आत्ताच ट्रिक मध्ये सांगितलेलं आहे. सो आपण सपोज आता आपल्याला सांगायचं आहे की नोबडीचं एक एक्झाम्पल बघूया. नोबडी वॉज प्रेझेंट. सपोज एखादं फंक्शन होतं, नोबडी वॉज प्रेझेंट, पण तिथं कोणीच प्रेझेंट नव्हतं, नोबडी वॉज प्रेझेंट. आता एव्हरीबडी, नोबडी, एनिथिंग, समथिंग असे शब्द आले की आपल्याला फार अवघड वाटतो, आहे ना. समथिंग इज पॉसिबल किंवा आपण म्हणतो ना समथिंग इज रॉंग, काहीतरी चुकीचं आहे झालेलं इथं, समथिंग इज रॉंग. सो आपण क्रियापद घेतलंय बघा, इज, वॉज, इज. म्हणजे हे जर बॉट रूल मधले शब्द जर आले तर खरंच कोणतं क्रियापद घ्यावं कन्फ्यूज होतो. तशाच प्रकारे ज्या वेळेस एखादा टीम अनकाउंटेबल नाउन्स जे असतात, जसं की फूड प्रोडक्ट्स असतात जे की आपण मोजू शकत नाही, 1 2 3, फूड असेल, वॉटर असेल, मिल्क असेल, तर याच्या पुढे सुद्धा आपल्याला सिंग्युलरच वर्ब घ्यावा लागतो. लक्षात घ्या, हा पण एक रूलच आहे तुमच्यासाठी जो मी तोंडी सांगते आहे. सो यासाठी सुद्धा आपल्याला फूड इज, वॉटर इज, मिल्क इज, राईट. पण स्टुडंट्स पीपल हा शब्द अनेक वचनी असतो, पीपल. सो पीपल आर घ्यायचं. एखादं पर्सन सांगितलेलं असेल तर अ पर्सन इज म्हणतो आपण, पण पीपल म्हटलं की अनेक लोकांशी संबंधित असतो. बऱ्याच वेळेस फूड, वॉटर हे शब्द सुद्धा खूप खूप कमी वेळेला
की जर समजा ते अनेक वचनाशी संबंधित असतील, कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग अनेक वचनी असेल तर त्यावेळेस त्याच्या पुढे आर पण घेतल्या जातं, हे पण लक्षात ठेवायचंय. पण आता बेसिक लेवलला ते नाही लक्षात ठेवलं तरी हरकत नाही. एवढं लक्षात ठेवा की अनकाउंटेबल नाउन जर असतील तर त्यापुढे आपल्याला सिंग्युलर व्हर्ब घ्यावा लागतो. ओके, सो 2 स्टेप कळालेले आहेत. आता आपण जाऊया तिसऱ्या महत्त्वाच्या स्टेपकडे. आपण हे सगळे पाहणारच आहोत, परंतु घेऊया तिसरी स्टेप. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. सो स्टुडंट पहा, आता तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत. मी याचे उत्तर कमेंट मध्ये सांगा. इज का आर येतं, ह्या 4ही वाक्यामध्ये इज येईल का आर येईल हे मला कमेंट करून पाठवायचं आहे. सो माय फॅमिली कलेक्टिव्ह नाउन आहे. काय येते मी आत्ताच सांगितलं. एव्हरीबडी साठी आपण आत्ताच बॉट रूल पाहिलेला आहे. जिथे तुम्हाला अडखळेल येत नाही असं वाटते तिथे व्हिडिओ पॉज करून बॅक जा. जिथे हा रूल सांगितलेला आहे तो समजून घ्या आणि मग ही रिकामी जागा मला कमेंट मध्ये टाका. सो द चिल्ड्रन, आता पाहायचं की तो एकवचनी आहे का अनेकवचनी आहे. कधीही लक्षात घ्या, वर्ब घ्यायचा असला की तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे पाहिल्याशिवाय वर्ब घ्यायचाच नाही. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर सिंग्युलर वर्ब घ्या, सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरलच घ्यावा लागतो. हीच मिस्टेक होते. सो ही मिस्टेक आता करू नका. सो फूड अगेन कलेक्टिव्ह नाउन आहे. पहा कलेक्टिव्ह नाउनला काय येते मी सांगितलं होतं. आता आपण पाहणार आहोत स्टेप 3. त्यानंतर आपण इकडे वळूया की हे वाक्य चूक आहेत का बरोबर आहेत आणि मग त्याचे आन्सरही मी तुम्हाला सांगणार आहे. सो आता स्टेप 3 जी आहे ती आहे बघा, इट इज अबाउट सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट हा एकमेव असा टेन्स आहे स्टुडंट्स ज्याच्यामध्ये आपल्याला वर्बला यस लावावं लागतं. ते यस का लावावं लागतं आणि नेमकं कुठे लावावं लागतं हे आपल्याला काही केल्या समजत नाही आणि त्यामुळे आपल्या मिस्टेक्स होतात. तर आता मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते आहे की जर सब्जेक्ट हा अशा पद्धतीने सिंग्युलर असेल, आपण आत्ताच पाहिलं एस फॉर यस, यस फॉर यस, यस म्हणजे सिंग्युलर. सो याचाच अर्थ काय म्हणतोय आपण, सिंग्युलर सब्जेक्ट. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे, सिंग्युलर वर्ब. यस फॉर यस, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब. सो आता सिंग्युलर वर्ब काय असतो बाबा, तर सिंग्युलर वर्ब हा अशा पद्धतीने असतो. आता ही लाईक माय चॅनल, त्याला माझं चॅनल आवडतं, ही लाईक माय चॅनल असं वाक्य बरोबर येतं का, नो. ही काय आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वर्ब सिंग्युलर घ्या. आता वर्ब सिंग्युलर प्रकार काय असतो, तर हा जो वर्ब असतो त्याला आपल्याला एस किंवा ईएस लावावं लागतं. तर हा असतो वर्ब सिंग्युलर. ओके, नाउन सिंग्युलर वेगळं आणि वर्ब सिंग्युलर वेगळं. सो वर्बला यस लावायचं आहे. केव्हा लावतो आपण, फक्त एकाच काळात लावतो, सिंपल प्रेझेंट मध्ये. मग जेव्हा जेव्हा सिंपल प्रेझेंटचं वाक्य लिहायचं असतं त्या वेळेस आपल्याला हा यसचा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. म्हणून ही आहे विटॅमिन एस. सो विटॅमिन यस लक्षात ठेवायचं. यस कुठे लावायचंय बाबा, यस कसा लक्षात ठेवायचा आहे, याच्या आधी मी 2 स्टेप्स सांगितल्या, ही तिसरी स्टेप. मग आता ही एक स्टेप लक्षात ठेवा. सपोज आता हिच्या ऐवजी सी आलेला असेल, सो तरी पण बघा असंच येईल, सी लाईक्स माय चॅनल, त्याला माझं चॅनल आवडतं, तिला माझं चॅनल आवडतं. ओके, आणि तुम्हाला माझं चॅनल आवडतं का, आवडतं ना, मग लाईक करायला विसरू नका. HYP हाईप करायला पण विसरू नका. हाईप वर क्लिक करा, पॉइंट्स येतील, पॉइंट वर क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलला नक्कीच बूस्ट मिळेल, आपलं चॅनल प्रगती करत राहील. सो स्टुडंट ही गोष्ट विसरू नका. तुम्ही लाईक केलं तर आम्हाला मोटिवेशन मिळतं. कमेंट मध्ये उत्तरं टाकलीत, इतकी फार घाई काही कामाची नाही, कारण अभ्यास हा स्टेप बाय स्टेपच होतो. सो प्लीज वेट करा, थोडासा पॉज करायचा व्हिडिओ आणि एक छानशी कमेंट जरूर टाका. उत्तरं जे सांगितले तेही कमेंट मध्ये टाकत राहा. सो सी लाईक्स, आता इट जरी असेल, एखादा डॉग आहे सपोज, त्याला काही आवडतं असं आपल्याला सांगायचं आहे. सपोज इट लाईक्स बोन, एखादा कुत्रा आहे त्याला काय आवडतं, बोन आवडतं, इट लाईक्स बोन. मग मी इट लाईक लिहिलं तर चालेल का, इट लाईक बोन, नो. विटॅमिन एस ची कमतरता आहे, सो विटॅमिन एस तिथं ऍड करावं लागतो.
कारण इट सिंग्युलर आहे. आता हे तर पाठच करावं लागेल की कोणतं सिंग्युलर आहे. त्यासाठी वारंवार लिहून देते आहे. माय मदर सारखा शब्द आला तरी तो सिंग्युलर आहे. माय मदर, मदर एकच आहे, माय मदर. इथे यस लावलेलं नाहीये. ह्याला यस लावलेला असेल तर तो अनेक वचनी होतो, त्याचं वचन बदलतं. फ्रेंड असेल त्याला यस लावा, फ्रेंड्स होतं. हे कन्फ्युजन करू नका. एस कुठे लावायचे कुठे नाही, कोणत्याही शब्दाला एस लावून जमत नसतं. सो इथे आपल्याला वर्बला एस लावायचं आहे. सो पार्थचं वाक्य जरी असेल तर याच पद्धतीने येईल. पार्थ लाइक्स माय चॅनल. ओके, पार्थ लाइक्स माय चॅनल. एव्हरीबडी, एव्हरीबडी, एव्हरीबडीचं वाक्य घेतलं तर काय येईल? एव्हरीबडी लाइक्स माय चॅनल. एव्हरीबडी लाइक्स माय चॅनल. आता पुढे कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला, आहे ना? कन्फ्युजन होणार नाही, कारण एव्हरीबडी म्हटलं की तुम्हाला आता कळेल बॉट रूल. बॉट रूल असेल तर सिंग्युलर वर्ब घ्यायचा. सो सिंग्युलर वर्ब कोणता असतो? मेन वर्बला एस लावलं की तो सिंग्युलर वर्ब तयार होतो. सो हा झाला आपला सिंग्युलर वर्ब. आता हा फक्त सिंग्युलर साठीच तो येतो, हे लक्षात ठेवायचे. सपोज मी तुम्हाला म्हणाले की दे लाईक माय चॅनल. आता हे वाक्य बरोबर येईल का बरं? नो, दिस इज रॉंग. हे कसं आहे वाक्य? रॉंग आहे, कारण इथे जो लाईक आहे तो रॉंग आहे ना? कारण दे हा प्लुरल फॉर्म आहे. देच्या पुढे लाईक, एक्स्ट्रीमली सॉरी. सपोज मी इथे जर लिहिलं की दे लाइक्स माय चॅनल, जे करेक्ट आहे तेच लिहिलं जातं. सो देच्या पुढे लाईकच करेक्ट आहे, त्यामुळे ते लिहिलं गेलं. सॉरी. सो सपोज असं वाक्य आलेलं असेल तुम्हाला की दे लाइक्स माय चॅनल. मॅडमने सांगितलं हिला एस लावा, सीला लावलं, इटला लावलं, सगळीकडे लावलं, मग मी देला पण लावून टाकलो. दे लाइक्स माय चॅनल. पण दे काय आहे? दे सिंग्युलर आहे का? नाही. आपला रूल काय सांगतो? एस फॉर यस. सब्जेक्ट सिंग्युलर, वर्ब पण सिंग्युलर. सब्जेक्ट प्लुरल, वर्ब पण प्लुरल. मग हा प्लुरल वर्ब केव्हा असतो? दे. जेव्हा तुम्ही हा यस नाही लावाल तेव्हा तो प्लुरल बनतो. सो थोडक्यात काय लक्षात ठेवायचंय, तर ह्या सिंग्युलर साठी आपल्याला काय लावायचं आहे? तर आपल्याला यस लावायचं. ओके, सिंपल प्रेझेंट मधला रूल सांगते. फक्त 12 टेन्स पैकी एकाच टेन्स साठी हा रूल लागू होतो. असे वाक्य केव्हा येतात? जेव्हा आपल्याला रिपिटेशन करायचं असतं, जेव्हा आपण आपल्या सवयी सांगत असतो, जेव्हा आपण पुन्हा पुन्हा घडणाऱ्या घटना सांगतो, रुटीन सांगतो, तेव्हा अशा प्रकारची वाक्य येत असतात. सूर्य दररोज पूर्वेला उगवतो, दररोज उगवतो, है ना? दररोज संध्याकाळी मावळतो. सो हे सगळे सेंटेन्सेस पुन्हा पुन्हा होणारे आहेत. सो अशा प्रकारचे वाक्य, मी दररोज शाळेत जाते, आय गो टू स्कूल. येस येस येस. यावरून लक्षात आलं अजून एक तुम्हाला अपवाद सांगायचा होता. पहा की आय आणि वी जो आहे तर तो अपवाद आहे, हे लक्षात ठेवायचे. आय आणि वी. ओके, सो कसा अपवाद आहे बघा. आय जो आहे हा आय सिंग्युलर आहे. ओके, आय हा सिंग्युलर आहे, परंतु तरी सुद्धा आणि यू एक यू जो आहे तो सिंग्युलर आहे आणि एक यू प्लुरल आहे. प्लुरलला सेम नियम आहेत, परंतु यू सिंग्युलर जेव्हा येतो तेव्हा त्याच्यासाठी वर्बचे नियम जे आहेत हे दोन्ही अपवाद आहेत. लक्षात घ्या, हे काय आहेत? अपवाद आहेत. जे आपण सिंग्युलर प्लुरलचे नियम सांगतो त्याला हे दोन्ही अपवाद आहेत. ह्या दोघांचे काही ठराविक असे क्रियापद आहेत ते तसेच पाठ करावे लागतात. जसं की तुम्ही आय साठी आय एम घेऊ शकता, आय साठी वॉज घेऊ शकता. आता हॅव हे क्रियापद पण प्लुरल साठी वापरत असतात, परंतु आय साठी पण हॅव वापरावं लागतं. म्हणून आय हा अपवाद आहे. आय सिंग्युलर आहे. तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळे सिंगल आहेत, हे सिंगल आहेत तर आपण ह्याच्या पुढे यस असणारा शब्द म्हणजे हॅज घेतो. ओके, पण आयच्या पुढे हॅज घेत नाही. आय सिंग्युलर जरी असला तरी इथे हॅवच घ्यावा लागतो, तर तो अपवाद आहे. तो अशाला असा पाठ करा. आयच्या पुढे एमच येतं नेहमी. एम इज आर मधलं इज घ्याल तुम्ही मॅडमने सांगितलेल्या रूलनं, ते जमत नाही. तर हे याच पद्धतीनं पाठ करावं लागतं. तसंच सिंग्युलर यू जरी आला तर ह्या सिंग्युलर यू साठी सुद्धा नेहमी प्रेझेंट मध्ये आर हे क्रियापद येतो आणि पास्ट मध्ये वर हे क्रियापद येतो. तशाच प्रकारे टू हॅवचं क्रियापद हॅव येतं. ओके, सो ह्या काही गोष्टी आहेत, अपवाद आहेत, ते पण लक्षात ठेवावं लागतं. आपले व्हिडिओ जे आहेत ना ते प्रत्येक शब्दाला प्रत्येक क्षणाला काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं, त्यामुळे तुम्ही स्किप करून कधीच पाहायचं नाही.
स्किप करून पाहिलं तर तुमचा प्रॉब्लेम होतो, मग तुम्हाला ते रूल्स समजत नाहीत, काहीच समजत नाही. सो 30-30 मिनिटाचे व्हिडिओ असतात. तुम्ही जर 1, 2 आणि 3 मिनिटं व्हिडिओ पाहिला तर काहीच समजत नाही आणि तुम्ही इंग्रजी कदापि शिकू शकणार नाही. या पद्धतीनं इंग्रजी शिकायचं नाही. रील्स पाहायचे असतील तर तुम्ही रील्स पाहत बसा, अभ्यासाचं पाहू नका. 30 मिनिटासाठी संयम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते बिलकुलच पाहू नका, असं मी सांगेल तुम्हाला. अभ्यास करायचा असेल तर वेळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो, शब्द ऐकावा लागतो. माझे तर काही स्टुडंट्स असे आहेत की जे नोटबुकवर मी सांगितलेला प्रत्येक शब्द लिहून काढतात. का? कारण माझ्या सांगितलेल्या भरपूर गोष्टींमध्ये नवीन गोष्टी असतात, त्या मी लिहिलेल्या नसतात. मग ते नोट करतात स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या वाक्यात, त्याच्या नोट्स काढतात. सो ही मेथड खूप बेस्ट आहे, ती तुम्ही जरूर शिका. सो बघा, हे झालं अपवाद असलेले 2 गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितल्या. आता आपल्याला वळायचं आहे आपल्या ह्या महत्त्वाच्या वाक्यांकडे. चूक आहे का बरोबर आहे? सो स्टुडंट, तुम्ही जर आन्सर हे लिहिलं असेल, ऑल दीज सेंटेन्सेस आर रॉंग. कसे आहेत हे 5ला 5 वाक्य दिलेले? रॉंग आहेत. कसे रॉंग आहेत बघा, आता तुम्हाला कळेल पण, कारण तुम्ही व्हिडिओ पाहिलाय. एसचा रूल, एसचं विटॅमिन तुम्ही घेतलेलं आहे, तुम्हाला छान पचलं असेल ते. आता तर बघा, द डॉग्स. द डॉग्स काय? सब्जेक्ट कसा आहे? प्लुरल. हा प्लुरल सब्जेक्ट आहे. आता इथं जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर इथं हा एस चालेल का? नाही चालणार. मग आपल्याला एक तर असं वाक्य यायला पाहिजे, द डॉग्स बार्क. इकडे तरी एस पाहिजे. इकडे एस नसेल तर मग चालेल, इकडे एस लावावं लागेल, म्हणजे तो सिंग्युलर होईल. सो प्लुरल असेल तर प्लुरलच वर्ब घ्यायचा आहे. आता हे बघा, अ डॉग हॅव अ टेल. आता अ डॉग सिंग्युलर आहे. आपला नियम काय सांगतो? सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. सो मग सिंग्युलर वर्ब कोणता आहे? हॅव आणि हॅज मधला? यस असलेला हॅज. सो इथे काय घ्यावं लागतं आपल्याला? हॅज. सो इथे घ्यावं लागल हॅज. अ डॉग हॅज अ टेल. हे सेंटेन्स करेक्ट आहे. तसंच पहा इथे, दे हा अनेकवचनी सब्जेक्ट आहे. मग आता इथं वॉन्ट्स चालेल का? नाही चालणार. त्यामुळे हे पण सेंटेन्स रॉंग आहे. सो इथे आपल्याला लिहावं लागतं, दे वॉन्ट मॅगी. कारण दे अनेकवचनी आहे, वर्ब पण अनेकवचनीच घ्यावा लागतो. ओके. तसंच बघा, द बुक्स इज ऑन द टेबल. बुक्स, बुक्स सब्जेक्ट कसा आहे? बुक्स आहे, एस लागलेले आहे, म्हणजे हा प्लुरल आहे. सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरलच घ्यायला पाहिजे. म्हणजे इथं काय यायला पाहिजे? आर. द बुक्स आर ऑन द टेबल. सो तशाच प्रकारे पार्थ अँड तनू हॅज अ पेट डॉग. हे पण रॉंग आहे, कारण पार्थ आणि तनू अँड न जोडलेले आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, म्हणजे प्लुरल आहे. हे सुद्धा प्लुरल आहे सब्जेक्ट. सो प्लुरल सब्जेक्ट टेक्स अ प्लुरल वर्ब. तर हॅज मध्ये यस आहे, म्हणजे हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, राईट. सो इथं पण प्लुरल सब्जेक्ट घ्यावा लागेल, हॅव. म्हणजे सेंटेन्स तयार होईल, पार्थ अँड तनू हॅव अ पेट डॉग. पार्थ अँड तनू हॅव अ पेट डॉग. स्टुडंट्स, हा किती रूल महत्वाचा आहे मी शब्दात नाही सांगू शकत, पण इंग्रजीचे वाक्य जे करतात, इंग्रजीमध्ये जेव्हा बोलायचं काम पडतं तेव्हा इथे फार म्हणजे फार कन्फ्युजन होतं. सो त्यासाठी हा पॉवरफुल अशा प्रकारचा यस आहे. हा विटॅमिन यस जो जसा आपण हेल्दी बनवण्यासाठी देतो तसाच हा दिलेला आहे. सो मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जे 4 वाक्य टाकलेत हे जरूर मला लिहून पाठवा. 100% तुम्हाला स्वतःलाच इव्हॅल्युएशन होईल की तुम्हाला हे समजलंय का नाही. सो आता नक्कीच कळालं असेल तुम्हाला. नाही कळालं असेल तर कमेंट मध्ये मला जरूर लिहून पाठवा की मला नाही समजलं. सो वी विल टेक सम अदर एक्झाम्पल्स सम टाइम. ओके. अजून कधीतरी किंवा कुठल्या तरी दिवशी आपण अजून ह्याच्यावर वेगळा व्हिडिओ सुद्धा जरूर बनवू. सो लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. आणि हो स्टुडंट, लाईक करायला विसरू नका. आणि चॅनल नुसतं सबस्क्राईब करू नका, बेल आयकॉनचं बटन सुद्धा जरूर दाबा, जेणेकरून की तुम्हाला पुढचे व्हिडिओज त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि हो, प्लेलिस्ट जरूर चेक करा. प्लेलिस्ट नावाचा शब्द तुमचा व्हिडिओ चालू असताना तुम्हाला दिसेल. सो तो जरूर चेक करा. किंवा त्याच्या अगोदर तुमचा व्हिडिओ चालू असताना त्याच्या अगोदर चॅनलचं नाव दिसतं, त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केलं की तुम्ही आपल्या चॅनलवर जाता.
सो चॅनलवर गेल्यावर तिथे पहा, तिथे प्लेलिस्ट शब्द दिसतो तुम्हाला. सो त्या प्लेलिस्टला दाबलं की तुम्हाला भरपूर सारे सगळे व्हिडिओज मिळतात. सो त्यातून तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटमध्ये लिहून पाठवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.